ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान शंकरांनी सहजपणे सांगितलं की त्या दक्ष प्रजापतीच्या खांद्यावर ते बोकडाचं मुंडकं बसवा. बोकडाची बकऱ्याची एक विशेषता अशी आहे, तो सतत मे 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 असा आवाज करत असतो. आणि संस्कृत मध्ये मे याचा अर्थ आहे मला आणि माझं. अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणं कालवृको हंती पुरुषमजम. भाषेतकार म्हणाले की मला सगळं खायला मिळालं पाहिजे, मला सगळी वस्त्र प्रावरण मिळाली पाहिजे, मलाच राहायला मिळालं पाहिजे, मलाच पत्नी मिळाली पाहिजे, सगळ्या बंधुवर्गाने माझंच ऐकलं पाहिजे, असं जे ते मी आणि माझं करत बसतात ना, अशा मेमे करणाऱ्या अडाणी बोकडांना हा काळरूपी जो लांडगा आहे तो केव्हाही घाला घालतो. ही जाणीव त्या दक्षाच्या अंतःकरणात सदैव राहावी यासाठीच त्यांनी त्या बोकडाचं मुंडकं दक्षाच्या खांद्यावर ठेवायला लावलं. आपण केलेल्या चुकांची जरी क्षमा मागितली तरी ती पुन्हा चूक आपल्या हातून होऊ नये यासाठी त्याचं आज स्मरण राहिलंच पाहिजे. त्यासाठी माणसाने सावध राहिलंच पाहिजे. आणि पुन्हा आपण कधी मी आणि माझं, मी आणि मला या वृत्तीमध्ये अडकणार नाही यासाठी भगवान शंकरांनी ही योजना केली. कारण सत्पुरुषांचं, संतांचं, विवेकी लोकांचं वागणंच असं असतं की ते कधी जिद्दी, आग्रही, हटवादी असे असत नाही. बुद्धिमान असतात, विचारी असतात, विवेकी असतात. योग्य काय अयोग्य काय असा विवेक त्यांच्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे ते कुठल्याही गोष्टीचा आग्रह करत नाहीत. फार तर सुचवतील असं असं करावं. की जी नेते मंडळी असतात की ज्यांना आपल्या मागे लोकांनी सतत राहावं असं वाटतं, त्यांना असं सारखं वाटत असतं की मी जे बोलेन, मी जे सांगेन ते माझं वाक्य, ते माझे शब्द सदैव ब्रह्मवाक्य, वेदवाक्य समजून लोकांनी त्याप्रमाणे अनुसरण करावं. आणि अशा आग्रहातूनच माणसांना दुःख भोगावी लागतात. संत सत्पुरुष सदैव दुःखमुक्त असतात, कारण ते कधीही आग्रह धरत नाहीत. बुद्धे फलम अनाग्रह असं म्हटलं जातं. तेव्हा भगवान शंकरांची म्हटली तर एका दृष्टीने कृपादृष्टीच आहे. आणि ही कृपादृष्टी लक्षात घेऊन दक्ष प्रजापती त्यांच्या समोर प्रार्थना करताना म्हणतायत, भूयान अनुग्रह अहो भवता कृतो मे दंडस्वयामयी भृतो यदपि प्रलब्धा न ब्रह्मबंधुषुचवान भगवान नवज्ञा तुभ्यम हरेश्च कुत एव धृतव्रतेषु. भगवंता, महादेवा, मी आपला खरंच फार मोठा अपराध केलेला आहे, पण तरी सुद्धा त्याच्या मोबदल्यात आपण मला काय दिलं तर एक प्रकारे अनुग्रहच दिलात, कृपाच केली. फक्त ती कृपा अनुग्रह कशा स्वरूपात केली की मला थोडासा दंड दिलात, त्याच्यातून मला सावध केलं, त्याच्यातून मला एक प्रकारचा धडा दिलात की ह्यापुढे आयुष्यात मी असं काही चुकीचं वागता कामा नये. आपण काय, भगवान श्रीहरी काय, हे तर कधीही आचारहीन, केवळ जन्माने ब्राह्मण असलेल्या अशा व्यक्तींची कधीही उपेक्षा करत नाहीत. इथे त्यांनी ब्रह्मबंधू हा शब्द वापरलाय. एक प्रकारे ब्रह्मबंधू हा ब्राह्मणांसाठी वापरलेला अपशब्द आहे, ती शिवी आहे. नुसतं ब्राह्मणाच्या पोटी जन्म झाला म्हणून भागत नाही. माणसाचा आचार सुद्धा ब्राह्मणासारखा असावा लागतो. तो जर आचार नसेल आणि ब्राह्मणाच्या
आचाराच्या विरुद्ध जर तो वागत असेल तर अशा भ्रष्ट ब्राह्मणाला ब्रह्मबंधू असा शब्द वापरलाय. पण अशांची सुद्धा भगवान शंकर किंवा भगवान महाविष्णू हे कधीही उपेक्षा करत नाही. मग आपण माझ्यासारख्या जो कर्माभिमानी आहे, वैदिक कर्मामध्ये सदैव रत आहे, जो अखंडपणे यज्ञयागादी कर्मामध्येच बुडलेला आहे, अशा माझी आपण कशी काय उपेक्षा करणार? खरं सांगू का म्हणाले, मला असं जाणवत आहे की आपण ब्रह्मदेव होऊन सर्वात पहिल्यांदा आत्मतत्वाची रक्षा करण्यासाठी, आत्मतत्वाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याच मुखातून विद्या, तप आणि व्रतादी धारण करणाऱ्या ब्राह्मणांना उत्पन्न केलं. ज्याप्रमाणे एखादा गोराखी आपल्या हातातल्या काठीनं गायींची राखण करतो, त्याच प्रकारे आपण त्या सर्व वेदविद ब्राह्मणांची, कर्मामध्ये रत असलेल्या विद्यावंत, तपोयुक्त, व्रतस्थ अशा ब्राह्मणांचं रक्षण करता. मी ज्यावेळेला आपला माझ्याकडनं अपमान झाला, मी आपला उपहास केला, उपरोध केला, निंदा केली, त्यावेळेला आपलं जे मूळ तत्व आहे, खरं स्वरूप आहे, ते मला कळलंच नाही. ते जर कळलं असतं तर माझ्याकडून अशा प्रकारची चूक झाली नसती, असा अपराध घडला नसता. आणि म्हणूनच त्यावेळेला माझ्या वागबळांनी मी तुम्हाला घायाळ केलं, तुमच्या चित्ताला जखमी केलं. पण आपण एवढे उदार मनस्कात, मोठ्या मनाचे आहात की त्या माझ्या अपराधांचा आपण कुठल्याही प्रकारे विचार केला नाही, ते आपल्या मनात तुम्ही कोंडून ठेवलं नाही, किंवा ते बीज समजून त्याच्यावर कधी खत पाणी आपण घातलं नाही. वास्तविक माझ्यासारखा मनुष्य ज्यांनी आपला अतिशय मोठा अपराध केलेला आहे, त्याच्यासाठी नीचातला नीच नरक सुद्धा कमी पडेल अशी ती शिक्षा द्यायला पाहिजे. मी त्या नरकातच खरं तर पडणार होतो, पण आपल्या कृपापूर्ण दृष्टीमुळं आपण मला जीवनाची उभारी दिली, जगण्याची प्रेरणा दिली. आपल्याला मी प्रसन्न करावं असा कुठल्याही प्रकारचा गुण माझ्यात नाहीये, हे माझं मला जाणवत आहे. एकच प्रार्थना करू शकतो की आपण माझे सगळे अपराध पोटात घालून माझ्यावर उदार होऊन पूर्णपणे प्रसन्न व्हावं, माझ्यावर कृपा करावी. मैत्रेयी विदुरांना सांगतायत, आशुतोष अशा भगवान शंकरांनी ही त्या दक्षाने केलेली प्रार्थना ऐकली आणि त्याने आपला अपराध स्वीकारल्यानंतर, प्रांजळपणे स्वीकारल्यानंतर, मनापासून स्वीकारल्यानंतर दक्ष प्रजापतीला भगवान शंकरांनी क्षमा केली आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे उपाध्याय, ऋत्विज इत्यादींच्या सहाय्यानं यज्ञ कार्याला प्रारंभ करायला आज्ञा दिली. पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.